नाही नाही, हवा खरंच असं घडलं तर? हा, असं म्हणतात की सकाळची स्वप्न खरी होत्यात, पण त्या अक्षराचा काही बी भरोसा नाही. तिने तुमच्या त्या माणसाला बोलून घेतलं, त्याला बोलतं केलं तर? अगं माझी बाई, असं काय बी होणार नाही. तू नको तो विचार करू नकोस, कळलं का? आणि मनात भ्यातर घालून घेऊच नकोस अजिबात. हे सगळं झालंय ना, ते त्या इदर कल्याणी शौर्य पायी झालंय. नाहीतर काय, त्या कार्ट्याला मी आयुष्यात माफ करणार नाही. समधी झोप उडून ठेवली त्यानं. पण काय हो, त्या अक्षरात त्या तुमच्या माणसालाच भेटणार होती, त्याने तोंड उघडलं तर आपण 12च्या भावात जाऊ की? अगं नाही बोलणार ती हो, तसं काय बी होणार नाही, खात्री आहे मला. पण जर बोललाच तर बायका पोरांना कायमचं गम बोलते हो. जागेवर भेंगरी चेक. आई, आज माझा जॉब इंटरव्ह्यू आहे, मला तुमचे आशीर्वाद हवे. अगं अगं राहू दे, आमचे आशीर्वाद कायमच तुझ्या सोबत आहेत. आणि आजचा तुझा इंटरव्ह्यू एकदम छान होणार बघ. नोकरी मिळाल्याची बातमी घेऊनच घरला येशील. यशस्वी भव. थँक्यू. आत्या, नमस्कार करते. अगं थांब, माझ्या बी नको पडूस पाया. हे घे, दही साखर घे आधी. आणि एक लक्षात ठेवा, कुठल्या बी महत्वाच्या कार्याला जाताना दही साखर खाऊन बाहेर पडावं, म्हणजे काम पत्ते होते. आत्या, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील ना, तर मला वाटतं सगळं छानच होईल. अगं छानच होणार. आणि अक्षरा सूर्यवंशीची बहीण आहेच हे कळलं ना, तर तुला लगेच नोकरी देणार बघते. नाही आत्या, कुणाच्याही ओळखीने मला ही नोकरी नकोय. माझं शिक्षण आणि माझ्यातलं टॅलेंट त्यांना दिसलं ना, तर तेच मला नोकरी देतील ना. आणि जर नाहीच मिळाली तर मी पुन्हा प्रयत्न करेन, पण आज ही नोकरी मिळण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. शरू, छान विचार आहेत बघ तुझे. माणसानं असं स्वतःच्या हिमतीवरच यश कमवावं. आता तुला ओळख सांगून काम मिळवणं शक्य असताना बी तू तुझ्या हिमतीवर इंटरव्ह्यू देती आहेस ना. हे एकदम छान आहे बघ. यातच तुझा आत्मविश्वास दिसतो, आणि या आत्मविश्वासाच्या जोरावरच तुला यश नक्की मिळणार. थँक्यू आई. चला, मी येते. सांभाळून जा गं. हो हो. हा?